विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या चॅप्टरमध्ये सरफेस टेन्शन हा भाग डिस्कस करतोय. सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड डिपेंड्स ऑन व्हेरियस फॅक्टर्स. लिक्विड आणि सॉलिड जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्यावेळेला तिथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट किंवा ऑब्च्यूज असू शकतो. हे मी आपल्या मागच्या क्लासमध्ये व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं. Those liquid which wet the solid partially, the angle of contact is acute. Example is kerosene in a glass bottle. Angle of contact is 26 degrees. Acute असतो. मर्क्युरी विथ ग्लास असा जर तुम्ही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोजण्याचा प्रयत्न केला तर इट इज ऑब्च्यूज. तो 90 डिग्री पेक्षा जास्त असतो. So angle of contact depends on the nature of the liquid and solid. Angle of contact चं एक्सप्लेनेशन मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं. आज आता एक नवीन भाग आपल्याला हा बघायचा आहे की लिक्विड जेव्हा सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये एखाद्या प्लेन सरफेसवर येईल, उदाहरणार्थ जमिनीवर पाण्याचा थेंब सांडला तर तो थोडासा पसरतो. त्याला कारण असं आहे की पाणी आणि जमीन यांच्यामध्ये ॲडेसिव्ह फोर्स आहे आणि त्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असतो. तेच जर मर्क्युरीचा एखादा ड्रॉप, मर्क्युरीचा थेंब काचासारख्या पृष्ठभागावर तुम्ही टाकला तर तो पसरणार नाही. तो अगदी गोल त्याचा असा स्पेरिकल बॉल तयार होतो, कारण इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्च्यूज असतो. हे सगळं एक्सप्लेन केलं आहे पुस्तकामध्ये. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असेल तर प्लेन सरफेसवर लिक्विड स्प्रेड होईल आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर ऑब्च्यूज असेल तर प्लेन सरफेसवर लिक्विड स्प्रेड होणार नाही. त्याचा स्पेरिकल असा एक शेप तयार होईल. याला कारण आपल्याला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. आता इथे 3 सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, 3 वेगवेगळे मीडियम आहेत बघा. मी असं इमॅजिन करायला सांगतोय की हा एक पृष्ठभाग आहे आणि या पृष्ठभागावर समजा आपण असं उदाहरण घेऊया की ही प्लेन जमीन आहे, सॉइल आहे आणि याच्यावर पाण्याचा थेंब पडला. पाण्याचा थेंब पडला तर तो शोषून घेतला जातो. पण तोच जर पृष्ठभाग हा एखादा लाकूड असेल किंवा सनमायका असेल, त्याच्यावर पाण्याचा थेंब पडला असेल तर आता तो ऍब्सॉर्ब होणार नाही. मग त्याला शेप दिसतो. हा शेप जो आहे हा डिपेंड करतो की व्हॉट इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द liquid and solid interface, then force due to surface tension at air and solid interface, and third, force due to surface tension between the air and liquid interface. आपल्याला 3 सरफेस टेन्शनचा विचार या ठिकाणी करायचा आहे. T1 that is force due to surface tension between the liquid and solid. T2 is the force due to surface tension between the air and solid, and T3 that is surface tension due to air and liquid. या तिघांचा रिझल्टंट डायरेक्शन्स ज्या आहेत त्या मी नंतर बोर्डवर एक्सप्लेन करतो. थोडक्यात असं सांगायचं आहे की
लिक्विड ड्रॉप ज्यावेळेला एखाद्या प्लेन सरफेसवर टाकल्या गेला असेल, पडला असेल, तर त्याचा कसा शेप राहील हे डिपेंड करतं की त्यांचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट आहे की ऑब्च्यूज आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा जो शब्द आपण वापरतोय, मी व्याख्या तुम्हाला मागच्या वेळी सांगितली. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा बऱ्याचशा फॅक्टर्सवर अवलंबून असतो. म्हणजे साधारणतः सॉलिड आणि लिक्विड जे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचं नेचर कसं आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे. दुसरं, टेम्परेचरवर सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो. तिसरं, इम्प्युरिटीजवर सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो. इम्प्युरिटीज जर असतील, समजा पाण्यामध्ये अशुद्धता असेल, तर मग त्या केसमध्ये त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो बदलतो. किंवा मर्क्युरीमध्ये जर अशुद्धता असेल, इम्प्युरिटीज असतील, त्यात डस्ट पार्टिकल्स असू शकतात, त्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलू शकतो. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन 3 फॅक्टर्स, दॅट इज नेचर of the solid and liquid in contact. Number 2, it depends on impurities, and number 3, it depends on temperature also. पुस्तकामध्ये हा टॉपिक सुद्धा व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर साधारणतः प्लेन सरफेस असेल तर प्रेशरचा डिफरन्स, सरफेस म्हणजे आपण लिक्विड सरफेसच्या बाबतीत डिस्कस करतोय की एका कंटेनरमध्ये लिक्विड असेल तर त्या लिक्विडचा जो सरफेस आहे तो कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स आहे की प्लेन आहे, यावर डिपेंड करतं की त्या सरफेस टेन्शनची जी लेअर असते त्या लेअरच्या खाली प्रेशर हे वरच्या प्रेशरपेक्षा जास्त राहील किंवा कमी राहील. तर तो सुद्धा भाग पुस्तकामध्ये आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरफेस टेन्शन हे मुख्यतः लिक्विडच्या बाबतीत आपण बोलतोय तर 2 फॅक्टर्सवर अवलंबून असतं. सरफेस टेन्शन डिपेंड्स ऑन इम्प्युरिटीज अँड सरफेस टेन्शन डिपेंड्स ऑन टेम्परेचर. आता सरफेस टेन्शन डिपेंड्स ऑन इम्प्युरिटी याचा अर्थ काय? तर समजा आपण जे लिक्विड घेतो आहे ते लिक्विड वॉटर असू शकेल, ते लिक्विड केरोसिन असू शकेल, ते लिक्विड मर्क्युरी असू शकेल, ते लिक्विड एखादं ऑइल असू शकेल, ते लिक्विड एखादं ऑर्गॅनिक तुमचं कंपाऊंडचं लिक्विड असू शकेल. तर हे सगळे जे लिक्विड्स आहेत, आपण एक टिपिकल उदाहरण घेऊ. पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकलं, सॉल्ट, तर काय होईल? मीठ हे पाण्यामध्ये विरघळून जाईल, म्हणजे सोल्युबल इम्प्युरिटी आहे. सोल्युबल इम्प्युरिटीज जर तुम्ही ऍड त्या लिक्विडमध्ये केल्यात तर त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन वाढते. तुम्हाला डेड सीचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, मृत समुद्र म्हणतात त्याला, कारण तिथे सॉल्टचं प्रमाण खूप जास्त त्या पाण्यामध्ये मिसळलेलं आहे. इम्प्युरिटीज सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सरफेस टेन्शन खूप जास्त आहे. दुसरं उदाहरण असं घेता येईल की स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज, म्हणजे विरघळणाऱ्या परंतु पूर्ण स्वरूपात न विरघळणाऱ्या अशा काही इम्प्युरिटीज ऍड केल्या. तर उदाहरणार्थ पाण्यामध्ये आपण डिटर्जंट पावडर टाकतो, निरमा किंवा दुसरी कुठली डिटर्जंट पावडर जर तुम्ही पाण्यामध्ये टाकली, मिसळली, तर त्याच्यामुळे लिक्विडचं जे सरफेस टेन्शन आहे, म्हणजे पाण्याचं जे सरफेस टेन्शन आहे ते रिड्यूस होतं. मग त्याचा काय फायदा होतो? तर कपड्यांमध्ये जो मळ जाऊन साचलेला आहे, तर असं पाणी कपड्यांमध्ये चांगलं मुरते आणि त्या कपड्यांच्या रेषांमध्ये अडकलेला धुळीचा कण ओढून काढू शकते. म्हणजेच निरमा पावडर किंवा जी कुठली डिटर्जंट पावडर आपण वॉटरमध्ये ऍड करत असतो ती संपूर्णतः एकजीव विरघळत नाही, त्याला स्पॅरिंगली सोल्युबल असं म्हणू आपण. तर त्याच्यामुळे लिक्विडचं जे सरफेस टेन्शन आहे, पाण्याचं जे सरफेस टेन्शन आहे ते डिक्रीज होतं. त्यानंतर
कम्प्लिटली इन्सोल्युबल अशी जर इम्प्युरिटी आपण ऍड केली तरी सुद्धा सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. तर हा सगळा जो भाग आहे, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड. दुसरा मुद्दा मी सांगितला तो म्हणजे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सरफेस टेन्शन. ऑब्विसली जर त्या लिक्विडचं टेम्परेचर वाढत गेलं तर त्याचं सरफेस टेन्शन कमी होऊन जातं. आता तुम्हाला साधं उदाहरण माहिती आहे की गरम पाणी असेल आणि ते पाणी त्याचं तापमान वाढत चाललंय तर मग त्याला काही असा वरचा पृष्ठभाग हा त्याचा सरफेस टेन्शन सारखा वाटणारच नाही. थंड पाणी असेल तर मग त्या केसमध्ये त्याचा सरफेस प्लेन असा तुम्हाला ऑब्झर्व करता येईल. पण टेम्परेचर जसं वाढत जाईल तसं सरफेस टेन्शन जे आहे ते कमी होतं. त्याला कारण मॉलिक्युल्सच्या मुवमेंट वाढतात, त्यांना एनर्जी मिळते आणि त्या केसमध्ये सरफेस टेन्शन हे डिक्रीज होत जातं. सो इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज अँड इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन हे दोन्ही पॉइंट्स तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत. त्यासोबतच शेप ऑफ अ लिक्विड ड्रॉप ऑन प्लेन सरफेस हा टॉपिक सुद्धा वहीमध्ये लिहायचा आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक छान कन्सेप्ट परत डिस्कस केला गेला आहे. आपण लिक्विडचे ड्रॉप किंवा सोप बबल ह्या दोन केसेस या चॅप्टर मध्ये डिस्कस करतोय. कालही मी एक उदाहरण तुम्हाला सोप बबलचं सांगितलं होतं. साबणाच्या पाण्याचे छोटे छोटे बबल्स फुगे मुलं तयार करतात. मग हा बबल फुटत का नाही? त्याला कारण असते की त्या बबलच्या आतमध्ये जे प्रेशर आहे ते आतमधलं प्रेशर जास्त असते ॲज कम्पेअर टू बाहेरचं प्रेशर. जर बाहेरचं प्रेशर जास्त असलं आणि आतलं प्रेशर कमी असलं तर मात्र तो फुगा फुटून जाईल. म्हणजे कोणी जर हाताने त्या सोप बबलला असा प्रेस करायचा प्रयत्न केला तर तो सोप बबल निश्चित तो कोलॅप्स होईल. पण जोपर्यंत आतलं प्रेशर जास्त आहे आणि बाहेरचं प्रेशर कमी आहे तोपर्यंत तो बबल ॲज इट इज राहतो. किंवा तुम्ही लिक्विड ड्रॉप घेतला, ड्रॉप म्हणजे भरीव, जसा पाण्याचा थेंब हा भरीव असतो आतून, तर या पाण्याच्या थेंबामध्ये सुद्धा आतलं प्रेशर जास्त आहे ॲज कम्पेअर टू प्रेशर आउटसाइड द ड्रॉप. मग व्हॉट इज द डिफरन्स? आतलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर यांचा मधला डिफरन्स किती असतो? दॅट डिपेंड्स ऑन सरफेस टेन्शन अगेन. सो in case of a liquid drop, pressure inside Pi minus Po, pressure outside, is equal to 2T upon R, where T is surface tension and R is radius of that drop. If it is a soap bubble, then Pi minus Po is equal to 4T upon R. 2T च्या जागी 4T upon R. इथे डबल आहे. त्याचं कारण आहे देर आर टू सरफेसेस इन केस ऑफ अ बबल, आउटसाइड सरफेस अँड इनसाइड सरफेस. सो देअरफॉर Pi minus Po is equal to 2T upon R for liquid drop and Pi minus Po is equal to 4T upon R for bubble. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला शिकायचा आहे आणि तो कसा डिराईव्ह होतो ते मी तुम्हाला आता बोर्डवर एक्सप्लेन करणार आहे.